तर नेमका दिनक्रम कसा असणार आहे टीम इंडियाचा तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर जगज्जेत्यांचा विजयोत्सव होणार आहे। सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावरती आगमन, त्यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहेत। त्यानंतर दुपारी 2 वाजता टीम इंडिया मुंबईला रवाना होणार। मुंबई विमानतळावरती त्यांचं 4 वाजता आगमन होईल। तसंच संध्याकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवरती आगमन होईल। त्या दरम्यान एक विजयी रॅली काढली जाणार आहे। संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान ओपन बसमधून टीम इंडियाची मिरवणूक काढली जाणार आहे। तर संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत वानखेडेवरती हा विजयोत्सव साजरा होईल। तो मुंबईमधला विजयोत्सव हा सुद्धा खास पाहण्यासारखा असणार आहे। आणि आपण बघतोय आपली टीम इंडियातले सगळे खेळाडू जे आहेत आता बाहेर येत आहेत। आजचा संपूर्ण जो दिनक्रम आहे तो आपण पाहिलेला आहे। त्याचबरोबरीनं त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। पोलिसांनी विमानतळावरती आणि विमानतळापासून ते ज्या हॉटेलवरती ते उतरत आहेत तिथपर्यंत प्रचंड मोठी अशी पोलीस सुरक्षा ही ठेवण्यात आलेली आहे। भारतीय संघ हा 6:20 दाखल झालेला आहे। नवी दिल्लीमध्ये पोहोचलाय। बेरिल वादळामुळे बार्बाडोसमध्ये ते 3 दिवस अडकले होते, नाहीतर 3 दिवसांपूर्वीच त्यांची विजयी रॅली ही भारतात निघाली असती। मात्र आता भारतीय संघ ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं विशेष विमानानं दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे। दिल्लीकरांनी टीम इंडियाच्या स्वागतासाठी एअरपोर्टवरती तुफान गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतेय। तर या गर्दीचाच व्हिडिओ आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, मात्र सुरक्षा व्यवस्था तेवढीच कडक आहे। आणि आपण बघतोय रोहित शर्मा हात उंचावून आपला विश्वचषक जो जिंकलेला आहे तो त्याने दाखवलेला आहे। इथे उपस्थित असणारी गर्दी ही नेमकी कशासाठी आहे आणि या गर्दीच्या नेमक्या काय भावना आहेत हे लक्षात घेऊन कर्णधार रोहितनं अगदी हात उंचावून हा विश्वचषक दाखवलाय। इथे उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांचा एक मान राखत त्यांनी आपल्या हातातला असलेला हा विश्वचषक दाखवलाय। त्यानंतर आपण बघतोय वानखेडे स्टेडियमवरती आज खुल्या बसमधनं एक खास रोड शो केला जाणार आहे। मिरवणूक निघणार आहे, विजयी मिरवणूक असणार आहे। आणि या सगळ्या क्रिकेटर्सचा सगळ्या खेळाडूंचा गौरव यावेळेला करण्यात येणार आहे। यावेळेला केवळ खेळाडूच नव्हे तर भारतीय संघ, सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काही अधिकारी म्हणजे BCCIचे काही अधिकारी आणि भारतीय मीडियाचे काही सदस्य अशा सगळ्यांचा विशेष गौरव हा केला जाणार आहे। त्यासाठीची सगळी तयारी ही करण्यात आली आहे। तर जय शहानं चाहत्यांना विजयाच्या परेडसाठी सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। BCCIचे सचिव आहेत जय शहा आणि त्यांनी चाहत्यांना खास आवाहन केलंय। ट्विट त्यांनी टाकलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाच्या सन्मानार्थ विजय परेड होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सामील व्हा। आमच्या सोबत सेलिब्रेट करण्यासाठी 4 जुलै रोजी तुम्ही संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर या असं त्यांनी आवाहन केलंय। कर्णधार रोहित शर्मानं सुद्धा ट्विट करून यापूर्वीच आपली पोस्ट दिलेली आहे। आम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे। चला मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे इथे विजयी परेड करून हा विजयोत्सव साजरा करूया। बहुतांश क्रिकेटर्स हे मुंबईमध्ये राहत आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये BCCIचं मुख्य ऑफिस आणि त्यामुळे विजयी रॅली ही मुंबईमध्ये निघताना आपल्याला पाहायला मिळेल। तर सध्या आपण बघतोय 3 दिवस जरी अडकून पडलेले असले तरी सुद्धा हे सगळेजण ज्यावेळेला भारतात दाखल झाले तेव्हा एक वेगळाच विजय आणि वेगळाच जल्लोष हा अजूनही आहे। म्हणजे फीवर जो होता T20 विजयाचा तो अजूनही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एअरपोर्टवरती झालेली तुफान गर्दी हे त्याचंच प्रतीक आहे। अगदी पहाटेपासनं दिल्लीकर हे विमानतळावरती दाखल झालेले होते, कारण टीम इंडिया जगज्जेती टीम इंडिया ही येते आणि त्यामुळेच या जगज्जेत्या टीमचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं समजून दिल्लीकर तिथे उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात। प्रथमेश दीक्षित आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्याची सगळी तयारी ही ज्या पद्धतीने प्रशासनाने केली आहे त्याच बरोबरीने सर्वसामान्य
दिल्लीकर, भारतीय, मुंबईकर सगळेच करतायत. काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपल्या सगळ्या भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप भारतामध्ये येतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे चक्रीवादळ बार्बाडोसच्या बेटवर आलं होतं त्या चक्रीवादळाचा सामना करून तिकडनं थोडा वेळ थांबत अत्यंत सुखरूपपणे सगळी टीम इंडिया परत आलेली आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे साहजिकच आजचा दिवस हा संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अगदी जंगी असणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल टीम इंडिया, त्यांच्यासोबत थोडासा भोजनाचा कार्यक्रम असेल. तिकडे त्यांची भेट झाल्यानंतर मुंबईत परत येतील आणि मुंबईत 2007 च्या वर्ल्ड कप टीमचं जसं जंगी स्वागत झालं होतं त्याच पद्धतीने जंगी स्वागत आज नरिमन पॉइंट आणि गेटवे ऑफ इंडिया आणि वानखेडे मैदानावर होईल. त्यामुळे आजचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमी चाहत्यांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरेल. प्रज्ञा, अगदी बरोबर आहे. आणि मात्र त्याबरोबरीनं त्यांची सुरक्षा व्यवस्था सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी दिल्लीत सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा. त्यासाठी वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल करावे लागलेले आहेत आणि ते करण्यात आलेले आहेत. या सगळ्याची तयारी ही खरं तर BCCIनं यापूर्वीच करून ठेवलेली होती. 3 दिवसांपूर्वीच खरं तर जंगी स्वागत हे झालं असतं. मात्र आता सुद्धा तोच उत्साह, तोच फिवर अजूनही कायम आहे. T20चा विजयोत्सव आणि विजयाचा ज्वर हा अजूनही सर्वसामान्य नागरिकांचा असेल किंवा टीम इंडियाचा असेल, गेलेला नाहीये. नक्कीच, कारण हा विजय तितका खास आहे प्रज्ञा, जर तुम्ही मगाशी म्हटलं. कारण 11 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर एखादी ICC ट्रॉफी आपण जिंकले आणि 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. या चक्रीवादळामुळे टीम इंडियाचं आगमन जरी लांबलं असलं तरी या दरम्यानच्या काळामध्ये BCCIने त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. मला सांगायला आवडेल 125 कोटींचं बक्षीस जय शहा यांनी टीम इंडियाला जाहीर केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ असेल, ते प्लेयर असतील, या सगळ्यांना हे प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे. आज वानखेडे मैदानावर जो कार्यक्रम होईल आणि साहजिकच याच्यासाठी जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यासाठी मुंबई पोलिसांनी खास अरेंजमेंट केलेली आहे. त्याच्यासाठी वाहतुकीच्या मार्गांमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. पण आज जरीही थोडा काही मुंबईकरांना त्रास झाला तरी मुंबईकर सहन करतील असं मला वाटतंय. कारण खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना आणि क्रिकेट प्रेमींना 4 सेलिब्रेट करण्याचे क्षण टीम इंडिया, रोहित शर्माच्या टीम इंडियाने दिलेत. अगदी खरं आहे. प्रथमेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा. मुंबई पोलिसांकडनं काही माहिती जी आहे ती दिली जाते तीही पाहूयात. मुंबई पोलिसांनी काय सांगितलंय? मी प्रवीण मुंडे, DCP झोन 1 मुंबई पोलीस दलाच्या वतीने उद्या होणाऱ्या विजयी यात्रेच्या संदर्भाने काही सूचना आपणास देऊ इच्छितोय. भारतीय क्रिकेट संघ 2020 चषक जिंकल्यानंतर मुंबईत उद्या दाखल होत असून संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजयी यात्रा करण्यात येणार आहे. यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर 4:30 पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं. रोडवर कोणीही येऊ नये. तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी. सुमारे 7 वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे. बाहेर ओपन बसची विजयी यात्रा पाहण्यासाठी चौपाटीवर असलेल्या नागरिकांना आतमध्ये येणं सर्वांना कठीण होईल. त्यामुळे जी लोक आतमधली फेरी पाहू इच्छित आहेत त्यांनी वेळेपूर्वी 6 वाजेपर्यंतच वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये गेट क्रमांक 4 आणि 5A मधून जावं असं मी आपल्याला आवाहन करेल. त्याचप्रमाणे खासगी वाहनांचा वापर टाळा व पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव जे नियोजन केलेलं आहे त्याकरिता देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं आपण पालन करावं असं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद. या महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत जेणेयोगे कोणत्याही स्वरूपात जे येणारे प्रेक्षक असतील किंवा जे चाहता वर्ग आहे त्यांचीही गैरसोय होऊ नये यासाठीच्या सूचना या पोलिसांनी केलेल्या आहेत. ज्यावेळेला तुम्ही वानखेडे स्टेडियममध्ये जाल त्यावेळेला 4 आणि 5A या गेट क्रमांकाचाच वापर करा. खासगी वाहनांचा वापर टाळा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कारण विजयी रॅली ही संपूर्ण रस्त्याने मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी निघणार आहे आणि त्यामुळे या भागातनं तरी किमान तुम्ही आपल्या खासगी वाहनांचा वापर टाळावा असं आवाहन करण्यात आलंय. ही थेट दृश्य आपण बघतोय. विमानतळावरती जमलेली गर्दी आहे आणि जी हळूहळू वाढत चाललेली आहे. कारण टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, दिल्लीकर हे देखील आता विमानतळाच्या भोवती जमू लागलेले आहेत.
तर टीम इंडिया आपल्याला बघतोय आपण बाहेर निघते. टीम इंडियाच्या बरोबरीनं सपोर्टिंग स्टाफ जो आहे तो सुद्धा आता दाखल झालेला आहे. या सगळ्या संदर्भात आपण प्रथमेशकडनं माहिती घेतोय. प्रथमेश, संपूर्ण जरी टीम आता सध्या आपल्यासाठी महत्त्वाची असते किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी केवळ टीम माहिती असते, मात्र त्यामागचा सपोर्टिंग स्टाफ हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि हा जो स्टाफ आहे त्याचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं, जोखमीचं असतं. त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल? नक्कीच. याच्यामध्ये राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. राहुल द्रविड ॲज अ टीम इंडियाचा कोच, त्याच्यानंतर विक्रम राठोड जे बॅटिंग कोच होते, आपले पारस मांबरे अस्सल मुंबईकर खेळाडू जो बॉलिंग कोच होता, या सगळ्या टीमची मेहनत होते. आणि फक्त हेच नाही तर अगदी थ्रो डाऊन स्पेशालिस्ट ही जी एक नवीन टर्म तयार झालेली आहे टीम इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये भारताच्या बॅट्समनना बाउन्सर बॉल खेळण्यासाठी एक खास माणूस अरेंज केलेला असतो. त्या छोट्या छोट्या अशा प्रत्येक गोष्टींचं, प्रत्येक घटकाचं या विजयामध्ये योगदान असतं. या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नामुळे हे जो यश आहे आपल्याला मिळतंय. मग याच्यामध्ये टीम इंडियाच्या फिजिओथेरपिस्ट असतील जे त्यांच्या आपल्या खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांच्या दुखापतीची काळजी घेतात. हे संपूर्ण या सांघिक मेहनत ज्यांनी घेतली, या सांघिक मेहनतीचा हा परिपाक आपल्याला 17 वर्षांनी पाहायला मिळतोय. प्रज्ञा, अगदी खरं आहे प्रथमेश. आणि त्याबरोबरीनं हा सपोर्टिंग स्टाफ जो आहे तो सुद्धा आता भारतात दाखल होणार आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक हे अर्थातच होणार आहे, कारण दिसणारी समोर जरी टीम वेगळी असली तरी त्यामागे म्हणजे पडद्यामागचे कलाकार जसं आपण म्हणतो त्याच पद्धतीनं सपोर्टिव्ह स्टाफ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, जो वेळोवेळी या सगळ्या संघाला बूस्टअप करण्याचं काम करत असतो, या संघाला तयार करण्याचं, घडवण्याचं काम करत असतो आणि जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर करण्याचं काम सुद्धा या स्टाफच्या वतीनं केलं जात असतं. प्रथमेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांचा उत्साह प्रचंड शिगेला पोहोचलेला आहे, कारण टीम इंडिया भारतात दाखल होते आणि इतक्या वर्षांनी जसा तू उल्लेख केलास की ट्रॉफी खरं तर भारतात येते, भारताच्या भूमीवरती पाय ठेवलेला आहे या संघाने. त्यामुळे वेगळा विजयी जल्लोष होणं हे स्वाभाविक आहे. मात्र ज्यावेळेला सर्वसामान्य नागरिक हे अक्षरशः वेडे असतात, क्रिकेटसाठी वाटेल ते अशा स्वरूपाची ही भावना असते. आज ज्यावेळेला लोक जमा होतील तेव्हा साधारण किती आकडा हा येऊ शकेल, किती लोक हे दाखल होतील, मुंबईमध्ये खास करून किती लोक येऊ शकतील, असा काही अंदाज वर्तवण्यात आला असेल, काही माहिती मिळू शकली आहे? याचा अंदाज आता तरी वर्तवण्यात आलेला नाहीये, पण मुंबईकरांचं आणि संपूर्ण भारतीयांचं क्रिकेट प्रेम जर आपण लक्षात गेलं तर हा आकडा सहज लाखांच्या वर क्रॉस होईल असा प्राथमिक अंदाज आता तरी वर्तवला जातो. कारण आपल्याला आठवत असेल 2007 साली धोनीच्या टीमने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा सुद्धा त्यांची मुंबईमध्ये अशीच विजय रॅली काढली होती आणि तेव्हा मोठ्या संख्येने मुंबईकर तिकडे सहज हजर झाले होते. त्यांनी त्यांचं चीअरअप केलं होतं, त्यांना बूस्ट केलं होतं, त्यांचं कौतुक केलं होतं आणि त्याच पद्धतीचं कौतुक आज रोहित शर्माच्या भारतीय संघात होणार आहे. आणि यात महत्वाचं म्हणजे रोहित शर्मा हा मुंबईकर आहे, बोरिवलीच्या रस्त्यांवर मोठा झालेला आहे, तिकडचा संघर्ष करून तो टीम इंडियापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या मुंबईच्या मुलाने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यामुळे आपल्या मुंबईकर मुलाचं, आपल्या मुंबईकर टीमचं कौतुक करायला मुंबईकर नक्कीच वानखेडे मैदानावर येतील. यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादव, शिवम दुबे याच्यासारखे अनेक मुंबईकर खेळाडू या टीम इंडियामध्ये होते ज्यांनी भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे साहजिकच या सगळ्या आपल्या मुलांचं कौतुक करायला मुंबईकर रस्त्यावर येतील आणि माझ्या अंदाजानुसार ही संख्या नक्कीच लाखाच्या वर तर सहज क्रॉस करेल असा आता तरी अंदाज आहे. प्रज्ञा, नक्कीच. आणि त्याबरोबरीनं तेवढीच सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा विजयी उत्सव आहे, विजयी रॅली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक विजयी वारी निघाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एकीकडे आषाढीची वारी आणि दुसरीकडे ही विजयाची क्रिकेट वारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे एक वेगळा उत्साह, वेगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा प्रथमेश, आज एक वेगळा फीवर असेल संपूर्ण, म्हणजे इतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी जरी असल्या तरी सुद्धा या महत्त्वाच्या घडामोडीत आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तो BCCIनं प्रसिद्ध केलेला आपण पाहतोय, ज्यात BCSCची ट्रॉफी जी आता आपल्याला विजयाची जी ट्रॉफी मिळालेली आहे T20 विश्वचषकाची, ती घेऊन हातामध्ये अर्थातच प्रेमानं बघतायत आपला झालेला हा विजय आणि त्या विजयासाठी मिळालेली ही ट्रॉफी किंवा त्याचं हे प्रतीक. आणि म्हणून प्रत्येक जण ती ट्रॉफी बघतोय, तिचं चुंबन घेतोय आणि त्यानंतर पुन्हाही ठेवली जाते का तर ती आता घरी न्यायची आहे, इट्स अ होम असा स्वरूपाचा हा व्हिडिओ जो आहे तो BCCIच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि खरंच प्रथमेश, आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या टीम इंडिया बरोबरीनं या ट्रॉफीकडे. हीच ती ट्रॉफी जी पाहण्यासाठी आता संपूर्ण
भारतवासी उत्सुक आहेत आणि तीच ट्रॉफी खरं तर आल्या आल्या हातात घेऊन उंचावून दाखवली होती रोहित शर्मानं ज्यावेळेला तो दिल्ली विमानतळावरती उतरला. खरं तर काही प्रोटोकॉल असतात, त्यामुळे प्रचंड आजूबाजूनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्था असते, मात्र तरीही त्यांनी लोकांच्या दिशेनं बघितलं आणि अगदी काही सेकंदांसाठी ती ट्रॉफी दिसली आणि एक वेगळा जल्लोष तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी केला. काय भावना असतात ज्यावेळेला ट्रॉफी दिसते आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ती आहे हे सांगितलं जातं, एक मेसेज दिला जातो. नक्कीच या ट्रॉफीचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला अजून एका अनुभवातनं सांगतो. ते म्हणजे की 2013ला आपण धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि 2013 ते 2024 या काळामध्ये टीम इंडियाला जवळ 3 ते 4 वेळेला आयसीसी ट्रॉफीने हुलकावणी दिली. म्हणजे विचार करा की रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली आपण 3 वेळेला आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचलो आणि तिसऱ्यांदा आपल्याला हे यश मिळालंय. म्हणजे विचार करा या 10-11 वर्षांच्या काळात विजयाचा प्याला अगदी आपल्या ओठांपर्यंत येत होता, पण त्याचं तो आपल्या पोटाच्या आत जात नव्हता. त्यामुळे हात आया मुंह न लगा अशी जी परिस्थिती होती भारतीय चाहत्यांची, मग सगळेच जण एका प्रकारे निराश झाले होते की आपलं काय चुकतंय, आपण मोक्याच्या क्षणाला येऊन आपल्या हातातनं वर्ल्ड कप निसटून जातोय. त्यामुळे सगळ्यांनाच एक निराशा होती. पण ही निराशा रोहित शर्माच्या टीमने बार्बाडोसमध्ये संपवली आणि सगळ्या भारतीयांना आनंदाचे क्षण दिले. त्यामुळे साहजिकच ही जी वर्ल्ड कप ट्रॉफी आता आपल्या घरी येते, आपल्या भारतात येते, त्यामुळे या ट्रॉफीचं महत्व हे खूप महत्व असणार आहे, यात काही वाद नाही. प्रज्ञा, अगदी प्रथमेश, आणि त्यामुळेच एक वेगळा आनंद असणार आहे की ट्रॉफी अखेर आपण जिंकलेली आहे आणि त्यासाठी जी काही मेहनत होती ती मेहनत फळाला आलेली आहे. प्रत्येकाने आपली मेहनत घेतलेली आहे. पण दुसरीकडे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत रोहित शर्मा असेल किंवा विराट कोहलीनं T20 मधल्या निवृत्तीचे, ते सुद्धा खरं तर काही अंशी धक्का देणारे होते सर्वसामान्य चाहत्यांसाठी. कारण त्यांची खेळी पाहणं आणि त्यात T20ची खेळी त्यांच्याकडनं पाहणं हा एक वेगळाच रोमहर्षक आणि वेगळाच अनुभव असतो. तोच अनुभव आता अनुभवता येणार नाहीये येत्या काळामध्ये. केवळ भारतीयांनाच नव्हे तर विराट कोहली उतरला आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा हस्तांदोलन केलेलं आहे, सगळ्यांना हात दाखवलेला आहे, अभिवादन केलेलं आहे, सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी उभे आहेत त्या दिशेनं. तर प्रथमेश, सगळ्यात महत्त्वाचं या खेळीमध्ये हे दोघांची आता खेळ दिसणार नाहीये. T20 मधली जी थरारक खेळी असते त्याबद्दल थोडंसं सांगशील? नक्कीच सगळ्या भारतीय चाहत्यांसाठी हा एक थोडासा खरंच धक्कादायक असणार आहे. म्हणजे आपण सुद्धा जेव्हा टीम इंडियाचा विजय सेलिब्रेट करत होतो तेव्हा या दोघांच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या आणि ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून आपल्यालाही धक्का बसला. पण परत ना एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की म्हणजे प्रत्येक संघामध्ये एक ट्रान्झिशन फेज असतो. एका सर्टन पॉइंट नंतर काही खेळाडू हे रिटायर होतात आणि नव्या संघाकडे ती कमान सोपतात. सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही झालं, त्याच्या सोबत जी टीम होती त्यांच्या बाबतीतही तसंच झालं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एका सर्टन पॉइंट नंतर कोहली आणि रोहित हे रिटायर होणार हे होतच. पण ह्या एवढ्या चांगल्या मुवमेंट नंतर ते रिटायर होतात, त्यांच्यासाठी ही सुद्धा आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एक आपलं T20चं करिअर ते एका हाय पॉइंटवर सोडून देत आहेत, रिलीज करतायत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा एक अत्यंत पॉईंट आहे की आम्ही चांगल्या नोटवर आमचं T20 करिअर संपवलंय आणि याच्या पुढेचा आता जो T20 प्रवास आहे तो आपल्या यंग मुलांनी सांभाळावा. आणि आपली यंग टीम इंडिया सुद्धा तितकीच टॅलेंटेड आणि प्रभावी आहे. आता झिम्बाब्वे दौऱ्यावर आपण खेळणार आहोत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे साहजिकच या संघाकडनं खूप अपेक्षा असतील. अगदी, आणि त्याचबरोबर जसा तू उल्लेख केलास की जी टीम ज्या वेळेला एखादे रिटायर होतात किंवा जे दिग्गज रिटायर होतात तेव्हा नव्यानं संधी मिळत असते. धोनीच्या बाबतीत सुद्धा हा अनुभव आपण घेतलेला होता. धोनीची रिटायरमेंट ही खरं तर सगळ्यांनाच अक्षरशः एक प्रकारे चटका लावणारी होती. मात्र त्यानंतर आपण बघितलं की ही नव्यानं आलेली टीम सुद्धा तितकीच प्रभावशाली आणि तेवढीच जोमानं खेळणारी ठरली होती. याचा फायदा हा दरवेळेला होत असतो. आणि प्रथमेश, या सगळ्यामध्ये क्रिकेटर स्वतः हा निर्णय घेत असतात, कारण त्यांना त्यांच्या संदर्भात, कारण आपल्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस हे प्रत्येकजण स्वतः सांगू शकतो, त्यावेळेला कुठल्याही दुसऱ्याची गरज नसते. तर ही त्यांनी स्वतःहून घेतलेला हा निर्णय असं म्हणता येईल का? अगदीच हा स्वतःहून घेतलेला निर्णय आहे. कारण एक गोष्ट आपल्याला बघावी लागेल की दोघांनी आता जवळपास वयाची 35 क्रॉस केलेली आहे आणि यापुढे टीम इंडिया समोर जे आव्हान असणार आहे ते आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये जी पाकिस्तानात होणार आहे त्याचं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आपल्या समोर असणार आहे. त्या फायनलसाठी क्वालिफाय होणं ही 2 प्रमुख आव्हानं आपल्यासमोर असणार आहेत. त्यामुळे या 2 स्पर्धांवर जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर साहजिकच विराट आणि रोहित हे वन डे आणि कसोटी हे 2 फॉर्मॅट खेळणं लक्षात आहे. आणि
एका सर्टन लिमिट नंतर प्रत्येक प्लेअरचं जसं तू म्हणालीस की त्यांचे फिटनेस थोडा कमी होत जातो. वयाची 35 या दोघांनी मी क्रॉस केलेली असं ऑलरेडी मी सांगितलंय. त्यामुळे साहजिकच कुठेतरी योग्य वेळी थांबणं हे देखील गरजेचं असतं आणि ती योग्य वेळ बार्बाडोसमध्ये रोहित शर्माने संघाला मिळवून दिली आणि आपल्या करिअरचा T20 करिअरचा शेवट केला. याच्यासारखा हाय पॉईंट दोन्ही खेळाडूंच्या आयुष्यात येऊ शकला नसता आणि तो त्यांनी योग्य पद्धतीने कॅच केला आणि आपलं करिअर T20चं करिअर त्यांनी संपवलं. नक्कीच. मात्र आपण बघतोय की ही ज्यावेळेला टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल झाली त्यानंतरची ही दृश्य आहेत. विराट कोहलीनं चाहत्यांना अभिवादन केलेलं आहे. तर ज्यासाठी हे इथे सगळेजण थांबलेले आहेत, ज्या कारणासाठी हे सगळे लोक इथे जमलेले आहेत ते कारण म्हणजे ट्रॉफी सुद्धा उंचावून दाखवलेली आहे. प्रथमेश तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर दिल्ली विमानतळावरती आपण बघतोय आगमन झाल्यानंतर एक वेगळा जल्लोष आणि वेगळा विजयी उत्साह हा या सगळ्या टीममध्ये पाहायला मिळाला. यावेळेला इथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव असेल, विराट कोहली उतरलेला आहे, राहुल किंवा ऋषभ पंत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या ही सगळी टीम ज्यावेळेला इथे दाखल होती त्यांना पाहणं प्रत्यक्ष हा एक वेगळा उत्साह असतो. एक वेगळीच नशा जी आहे ती सुद्धा चढलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण भारतीय जे आहेत ते क्रिकेटसाठी अक्षरशः वेडे आहेत. क्रिकेट प्रेम किंवा क्रिकेट ज्वर ज्याला म्हणतात, हा ज्वर हा प्रत्येक भारतीयामध्ये अक्षरशः ठासून भरलेला आहे आणि त्यामुळेच हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. दिवसभर हा उत्साह पाहायला मिळतो.